देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सध्या मुंबईकडे रवाना झालेले आहेत। एकनाथ शिंदे दिल्लीतच आहेत। शिंदेंची खासदारांसोबतची बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे। दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीतलं अपडेट जे आहे ते आपण सध्या पाहतो आहोत। रात्री उशिरा 12:30 वाजून गेलेत, परंतु दिल्लीतल्या घडामोडी ज्या आहेत त्या अजूनही संपलेल्या नाहीयेत। शहांसोबतच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू झालेली आहे। महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा योग्य तो सन्मान राखला जाणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं मिळणार आहे, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद मिळणार आहे। ओबीसींना प्रतिनिधित्व जे आहे ते मंत्रिमंडळामध्ये दिलं जाईल अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। अत्यंत महत्त्वाची ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। 2.5 तास जवळपास ही बैठक झालेली आहे। यामध्ये 2 केंद्रीय मंत्रिपद जी आहेत ती मिळणार आहेत। यामध्ये शिंदे गटाच्या खासदारांना एक केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतं आणि दुसरं मंत्रिपद जे आहे ते अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळण्याची शक्यता आहे। आजच्या महायुतीच्या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या संपूर्ण स्ट्रक्चर सोबतच आता केंद्रीय मंत्रिपदाची माळ देखील आता शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या गळ्यात पडल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सध्या मुंबईकडे रवाना झालेत, तर एकनाथ शिंदे सध्या दिल्लीतच तळ ठोकून आहेत। खासदारांसोबत त्यांची बैठक सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं मिळालेलं आहे, तर राज्य मंत्रिमंडळामध्ये ओबीसींना जे आहे ते प्रतिनिधित्व मिळू शकतं। प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिंदे गटाच्या एका खासदाराला देखील केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं। ही अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती आपण पाहतो आहोत। श्रीकांत शिंदेंच्या घरी शिंदे गटाच्या खासदारांची बैठक सुरू आहे। एकनाथ शिंदेंची खासदारांसोबतची चर्चा जी आहे ते करतायत। नक्की महायुतीच्या बैठकीमध्ये नक्की काय घडलं, काय ठरलं हे एकनाथ शिंदे आपल्या खासदारांना सांगत आहेत आणि त्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सध्या मुंबईकडे रवाना झालेले आहेत। एकनाथ शिंदे आपल्या खासदारांसोबत बैठक घेत आहेत। महायुतीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशी माहिती समोर आलेली आहे, परंतु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नक्की कोण असणार याची स्पष्टता जी आहे ती अजून मिळू शकलेली नाही। एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल, त्याचसोबत शिंदे गट आणि अजित पवार गटाला एक केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे या बैठकीतनं, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खातं मिळालंय, तर भाजपाकडे गृह खातं आणि महसूल खातं असणार आहे, परंतु शिंदेंचा योग्य तो सन्मान राखला जाईल आणि त्याशिवाय शिंदे गटाच्या शिवसेनेला नगर विकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं जे आहे ते दिलं जाणार आहे, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खातं दिलं जाईल अशी देखील माहिती या महायुतीच्या बैठकीमध्ये ठरलेली आहे। तर भाजपाकडे महसूल आणि गृह खातं राहील अशी देखील एक चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळते। तर महायुतीच्या मंत्रिमंडळात ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं जाईल अशी देखील गोष्ट या बैठकीमध्ये ठरलेली आहे। महायुतीत एकनाथ शिंदेंचा योग्य तो सन्मान राखला जाईल असं देखील या संपूर्ण बैठकीमध्ये ठरल्याची माहिती मिळते। शिंदेंच्या एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे, तर प्रफुल्ल पटेलांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार आहे, परंतु श्रीकांत शिंदेंच्या घरी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत खासदारांसोबतची बैठक सुरू आहे। या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महायुती सोबतची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, त्याचसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते। यामध्ये महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ कसं असणार आहे, महत्त्वाची खाती कोणाकडे असणार आहेत या संदर्भात चर्चा झालेली आहे। तर या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशी जी गोष्ट आहे ती ठरवण्यात आलेली आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं देण्यात आलंय, तर यासोबत ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं जाईल अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते।